नमस्कार मित्रांनो, तुमच्या माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण कालपासून मला कमेंट्स येत आहेत, 1RTचा फॉर्म तर भरला आहे मी, पण सेंटरच चूज करायला विसरलो। आता माझा हॉल तिकीट येणार की नाही येणार? जर तुमच्याही मनात असे काही प्रश्न येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही। ह्या व्हिडिओमध्ये तुमचा जो काही प्रश्न आहेत ते मी दूर करणार आहोत। एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, ज्या मित्रांनी 1RTचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट केला आहे, ॲप्लिकेशन नंबरसुद्धा मिळाला आहे आणि अर्जाची PDF सुद्धा डाउनलोड झालेली आहे, त्यांनी सध्या काही घाबरायची गरज नाही। आता खूप लोकांना असं वाटत आहे की आता मी सेंटर चूज नाही केला तर आता हॉल तिकीट येणारच नाही। पण मित्रांनो, सध्या तरी 1RTकडून अशी कोणतीही अधिकृत सूचना आलेली नाही की सेंटर चूज नसेल तर हॉल तिकीट दिलं जाणारच नाही। त्याची माहिती हॉल तिकीटवर सुद्धा दिली जाते, म्हणून फक्त सेंटर चूज केला नाही म्हणून टेन्शन घेऊ नका। आणि आता तुमच्या मनात एकच प्रश्न येत असेल, हॉल तिकीट नक्की येणार की नाही येणार? याचा उत्तर असं द्यायचं आहे मला की 100% हो किंवा 100% नाही असं कोणी ठामपणे तुम्हाला सांगणार नाही, कारण याबाबत 1RTकडून अजून अधिकृत स्पष्टीकरण आलेलेच नाही। म्हणून सोशल मीडियावर किंवा यूट्यूबवर जर कोणी व्हिडिओ हॉल तिकीट येणार नाही असा कोणी टाकत असेल किंवा 100% येणारच आहे हॉल तिकीट असे ठामपणे दावे करत असाल तर त्यावर लगेच विश्वास ठेवू नका। नेहमी अधिकृत वेबसाईट अपडेट होते आणि त्यावर सगळी माहिती दिली जाते। मित्रांनो, ज्यावेळी 1RTकडून कोणती हॉल तिकीट किंवा सेंटर संदर्भात कोणती अधिकृत अपडेट येईल ती माहिती सर्वात आधी मी तुम्हाला ह्या चॅनलवर देणार आहे, म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा। ज्या मित्रांनी सेंटर चूज केला नाही त्यांनी कॉमेंटमध्ये सेंटर चूज नाही असा नक्की लिहा, त्यामुळे अजून किती मुलांना हा प्रश्न आहे हे सगळ्यांना समजायला मला आणखी मदत होईल आणि लगेच अपडेट आली की मी त्यावर लगेच व्हिडिओ बनवेन। जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भरती व स्पर्धा परीक्षांच्या अधिकृत अपडेटसाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।